नमस्कार. विसेंच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. बातमीपत्रात पुढे वळण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी. ईश्वरी थेटे हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक करून न्यायालयात केले हजर. दिनांक 21 जून पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे न्यायालयाने दिले आदेश. जनावरे घेऊन जाणारा टाटा पिकअप फ्रेजरपुरा पोलिसांनी पकडून दोघांना केली अटक. बडनेरा येथे रोग निदान शिबिर संपन्न. लोहाना महापरिषदेचे उपाध्यक्ष नरेंद्रभाई दावडा यांची अमरावती येथे औपचारिक भेट. आणि नेहा अग्रवाल उच्च शिक्षण पूर्ण करून अमरावतीत परत. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. आता बघूया बातमीपत्र विस्तारित स्वरूपात. चांदूर रेल्वे येथे धावत्या रेल्वे गाडी समोर उडी घेऊन आत्महत्या प्रकरणी तिच्या मृत्यूचं कारणीभूत ठरलेल्या 17 वर्षीय युवकाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. घटनेतील आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी घोषित केली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील रामनगर भागात आपल्या मैत्रिणीसोबत शिक्षणाकरिता भाड्याने खोली करून राहणाऱ्या कुमारी ईश्वर बबन थेटे वय वर्ष 16 राहणार मोगरा तालुका चांदूर रेल्वे हिने शनिवारी सायंकाळी चांदूर रेल्वे येथे प्लॅटफॉर्मवर मैत्रिणीसोबत फिरायला आली असता एका धावत्या मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत्यूपूर्व सदर मुलीने चिठ्ठी लिहून आपल्या आई वडिलांची माफी मागितली. मी मनाने पूर्ण हारली आहे. मला खूप पहिले मरायचे होते. आता नाही सहन होत माझ्याकडून. आई बाबा, तुम्ही खूप काही केलं माझ्यासाठी, पण मी काय केलं? माझ्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या. त्यासाठी मी क्षमा मागते. माझ्यासाठी रडू नका. मी त्या लायकीची नाही. माझ्या एका चुकीमुळे माझे पूर्ण लाईफ बर्बाद झाली आहे. बस मी तुम्हाला सॉरी म्हणू शकते, असेही ईश्वरीने चिठ्ठीत लिहिले आहे. ईश्वरी थेटे हिच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी ईश्वरी हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आरोपींच्या अटकेसाठी संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनवर एकच गोंधळ केला. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये 18 आरोपींना अटक केली. प्रशांत कांबळे, सुरेंद्र पोकरकार, रुपेश कदम, मंगेश दांडगे, शेख अनीस शेख नजीम, शेख दोला अहमद पठाण, विक्की कलावते, मोहम्मद अनीस मोहम्मद नूर, जीवन पेठे, मनोहर पेठे, शरद पेठे, राजू दांडगे, भैया पेठे, मोरेश्वर कदम, अभिजित तिवारी, भारत सिंग कछवे, दिलीप कछवे, निलेश भालेराव यांचा समावेश असून त्यांच्या विरुद्ध कलम 143, 147, 149, 353, 323, 427 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. यामध्ये मुलींच्या नातेवाईकासह वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना सुद्धा लाठीचार्ज दरम्यान अटक करण्याची माहिती आहे. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी वेळीच आरोपीला अटक केली असती तर पोलिसांवर लाठीचार्ज करण्याची वेळ आली नसती. ईश्वरी थेटे हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेला आरोपी शेख एजाज शेख हुसेन वय वर्ष 17 राहणार शिवाजीनगर चांदूर रेल्वे याला अटक करून त्याच्या विरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सर्वच आरोपींना अमरावती येथे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना विद्यमान न्यायालयाने दिनांक 21 जून पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे. अवैधपणे जनावरांची वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असताना मार्डी रोडवर फ्रेजरपुरा पोलिसांनी टाटा पिकअपची झाडाझडती घेऊन 10 जनावरांची सुटका करून जनावरांना गोरक्षण संस्थेमध्ये पाठवून 2 आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे. परदेशातून मोठ्या प्रमाणात जनावरांची अवैध वाहतूक करून त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यात पाठवून त्यांची कत्तल करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. दर दिवसा जनावरांनी भरलेले ट्रक पोलिसांकडून पकडून जनावरांची सुटका करून ती जनावरे गोरक्षण संस्थेच्या स्वाधीन केली जात आहे. असाच काहीसा प्रकार 18 जूनला मार्डी रोडवर घडला. एक टाटा पिकअप कडून त्यामधून 10 गोवंशांना ताब्यात घेतले. त्यांची सुटका करीत त्यांना गोरक्षण मध्ये पाठविण्यात आले असून 2 आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात परराज्यातून
मोठ्या प्रमाणात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करून कत्तलीसाठी राजरोसपणे आणली जात आहेत। अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना कोणाचीच भीती नसल्यामुळे हा व्यवसाय वाढीस लागला आहे। या व्यवसायावर अंकुश लावण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सर्व ठाणेदारांना संशयित ट्रकची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत। अमरावती मार्डी रोडवर टाटा पिकअप क्रमांक MH20 CT 9784 मध्ये चालक शेख रऊफ शेख लतीफ वय वर्ष 36 राहणार कुरा हा टाटा पिकअप मध्ये अवैधरित्या जनावरे भरून ताजनगरकडे जात असताना हेड कॉन्स्टेबल गौतम ईशा वचन शशी बाभुळकर यांनी पकडून चालकांसह सोहेल खान इब्राहिम खान वय वर्ष 22 राहणार ताजनगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे। पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस करीत आहेत। पूज्य सिंधी पंचायत व रुग्णसेवा समिती बडनेरा तर्फे एलेक्सिस हॉस्पिटल नागपूर यांच्या सहयोगाने झुलेलाल धर्मशाळा बडनेरा येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यामध्ये जवळपास 250 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। पूज्य सिंधी पंचायत तथा रुग्णसेवा समिती बडनेरा यांच्या वतीने तसेच एलेक्सिस हॉस्पिटल यांच्या सहयोगाने भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। झुलेलाल धर्मशाळा बडनेरा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोगनिदान शिबिरात एलेक्सिस हॉस्पिटल नागपूरच्या डॉक्टर चित्रा खेडकर यांनी BMI, BP, शुगर, ECG आदी असाध्य रोगांवर तपासणी करून निशुल्क उपचार केलेत। शिबिरात 250 गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली। शिबिरातील सर्व रुग्णांना एलेक्सिस हॉस्पिटलच्या वतीने फ्री कुपन वितरित करण्यात आले। हार्ट, डायबिटीज, गॅस्ट्रो तसेच महिला व लहान मुलांना 6 ते 7 हजार रुपये खर्च येणाऱ्यांना कुपनाच्या माध्यमातून 1000 रुपयात त्या रोगांवर उपचार केले जाईल, अशी माहिती एलेक्सिस हॉस्पिटल नागपूरचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह मज्जमिल खान यांनी VCN न्यूजशी बोलताना दिली आहे। सिंधी पंचायत द्वारा आयोजित और रुग्ण सेवा समिति द्वारा आयोजित यहाँ हेल्थ चेकअप का कैंप रखा गया है। उसमें नागपुर के तज्ञ डॉक्टर यहाँ पधारे हैं, जिनकी सेवा हम सब लेंगे। करीब 250 से 300 पेशेंट का यहाँ एंट्री हुई है, उनका रजिस्ट्रेशन हुआ है। उनमें दृष्टि से संबंधित, डायबिटीज से संबंधित और बच्चे और महिलाओं की जो भी हार्ट से संबंधित बीमारी हैं उनका यहाँ चेकअप किया जाएगा। इसलिए मैं आए हुए सभी डॉक्टरों का यहाँ तहे दिल से आभार मानता हूँ, शुक्रिया करता हूँ। विजिलेंट सामाजिक संगठन विजिलेंट एवं बडनेरा पूज्य पंचायत एवं बडनेरा के रुग्ण सेवा समिति द्वारा यहाँ हेल्थ चेकअप का कार्यक्रम किया गया है। इसमें मैं सभी डॉक्टर लोगों का आभार मानता हूँ और सभी को सेवा मिली, उसके लिए सभी डॉक्टरों का मैं यहाँ एक्सिस हॉस्पिटल का मैं आभार मानता हूँ। आशा करता हूँ आगे भी हमें इस प्रकार की सेवा देते रहेंगे। बातमीपत्रात आता वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, बघत राहा VCN न्यूज। घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी। आनंद एका स्त्रीचा। अगं बाई, गृहलक्ष्मी। विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी। GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता। पाहत रहा गृहलक्ष्मी। विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। आता बघूया उर्वरित घडामोडी। शहरातील प्रतिष्ठित LG शोरूमचे संचालक तसेच पूनम इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक अनिल कुमार अग्रवाल यांची कन्या नेहा अग्रवाल
ही नुकतीच मेक्सिकोवरून उच्च शिक्षण घेऊन अमरावतीला परत आली आहे। नेहाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। उच्च शिक्षण आणि सांस्कृतिक आदान प्रदान करण्याकरिता नेहा अनिल कुमार अग्रवाल दिनांक 1 ऑगस्ट 2015 रोजी मेक्सिको सिटी करिता रवाना झाली होती। नेहा अग्रवाल हिने आपला पूर्ण अभ्यासक्रम करून दिनांक 26 जूनला भारतात परत आली। नेहा अग्रवाल 2015च्या 10वी बोर्ड परीक्षेत मुंबईमध्ये 85% गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती। विशेष म्हणजे दरवर्षी रोटरी क्लबद्वारे 2 देशांमध्ये सांस्कृतिक आदान प्रदान करीत युथ एक्सचेंज केले जाते आणि 2015-16 या वर्षी नेहा अग्रवाल हिने स्वतःच्या मेहनतीने रोटरी युथ एक्सचेंज मध्ये स्थान प्राप्त केले होते। नेहाचे वडील अनिल कुमार अग्रवाल पूनम इलेक्ट्रॉनिक्सचे संस्थापक आणि संचालक आहेत। नेहाला तिने संपादन केलेल्या या यशाबद्दल आणि भावी आयुष्याबद्दल व्हीसीएन न्यूज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। लोहाना महापरिषदेचे उपाध्यक्ष नरेंद्रभाई दावडा यांनी परिषदेच्या अमरावती शाखा सदस्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून औपचारिक माहिती जाणून घेतली। लोहाना समाजाची जगभरात 30 लाखांच्या वर जनसंख्या असल्याची माहिती यावेळी दावडा यांनी दिली। लोहाना महापरिषदेचे उपाध्यक्ष नरेंद्रभाई दावडा यांनी दिनांक 17 जून रोजी अमरावती शाखेला रात्री औपचारिक भेट देऊन लोहाना महापरिषदेच्या सदस्यांची भेट घेऊन परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली। लोहाना महापरिषदेची स्थापना सन 1952 साली होऊन ही संस्था आता 105 वर्ष जुनी संस्था म्हणून ओळखली जात आहे। संस्थेचे पुनरुज्जीवन दिदोच्या बाप्पा व छगनभाई पारेख यांनी केले। जगात लोहाना समाजाची 30 लाखांचे वर जनसंख्या आहे। ही संस्था प्रामुख्याने समाजासाठी शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असते। विद्यार्थ्यांची फी भरण्यापासून ते उच्च शिक्षणासाठी त्यांना लोन तसेच आरोग्यासाठी अहमदाबाद येथे 2 हॉस्पिटल टॅप केले आहेत। समाजातील रुग्णांना व नातेवाईकांना औषधोपचार, राहणे, खाणेपिणे या सर्व सुविधा निशुल्क पुरविले जाते। पुढे बोलताना नरेंद्रभाई दावडांनी सांगितले की पंजाबी, लोहाना व सिंधी समाजामध्ये थॅलेसेमिया या रोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे। त्यामुळे ही संस्था युवा युवतीचे लग्न जुळविण्याआधी कुंडली न पाहता या रोगांची तपासणी करते, जेणेकरून होणाऱ्या अपत्यास थॅलेसेमिया या रोगाची लागण होणार नाही। सर्वप्रथम आज का ज्वलंत विषय थैलेसीमिया नाबूदी वर्ष करके पिछले वर्ष 2016 में नाबूदी वर्ष करके मनाया गया और इस वर्ष पेड़ लगाओ धरती बचाओ और पानी बचाओ जीवन बचाओ का नारा लेके लोहाना महापरिषद काम कर रहा है। अपने जीवन की ज्वलंत समस्या शिक्षण और आरोग्य को लेकर आरोग्य के लिए अहमदाबाद के अंदर में 2 हॉस्पिटल के साथ में टाइप किया हुआ है, जिसमें समस्त रघुवंशियों को लोहाना समाज को निःशुल्क इलाज की व्यवस्था और उनके रहने खाने की व्यवस्था की गई है। उसी प्रकार जिन स्कूलों को गवर्नमेंट से ग्रांट मिलती है वहाँ पढ़ने वाले विद्यार्थियों को फीस के लिए मदद की जाएगी। यावेळी नरेंद्रभाई दावडा, सचिव कमलेशभाई वासानी, युवा समितीचे उपाध्यक्ष निलेशभाई गडिया यांचे पुष्पगुच्छ देऊन चंद्रकांत पोपट, जनसंपर्क अधिकारी सुरेशभाई वासानी, मानव बुद्धदेवाचे जमेशभाई राणा यांनी स्वागत केले। नरेंद्रभाई दावडा यांनी नेत्रदान सारख्या महान कार्याशी जोडल्याने चंद्रकांत पोपट यांचे कौतुक केले। सिंधी और हम रघुवंशी गुजराती लोहाना में ही ये बीमारी पाई जाती है। ये अनुवंशिक बीमारी है। ये एक बीमारी न कहते हुए एक थैलेसीमिया जो बच्चों में डेवलप होता है उसको हम रोकने की कोशिश कर रहे हैं। थैलेसीमिया आज अमिताभ बच्चन माइनर है, लेकिन जया बच्चन नॉर्मल है, तो इस वजह से अभिषेक नॉर्मल हुए हैं। तो इस वजह से ये हम रघुवंशी में एक जागृति लाने की कोशिश कर रहे हैं कि शादी से पहले आपकी सगाई जो होती है उसमें एक थैलेसीमिया की जांच करवा ले तो वो जांच से युवा युवती ये माइनर है कि मेजर है इसका पता चलता है। अगर माइनर दोनों शादी न करें तो उसका बच्चा जो आने वाला बच्चा है वो नॉर्मल ही होता है। अगर एक माइनर है और एक नॉर्मल है तो उसमें मेजर बच्चा आने की कोई चांस नहीं रहते। तो ये हम लोग युवाओं में एक जागृति लाने की कोशिश कर रहे हैं। थैलेसीमिया नाबूदी वर्ष हमने जो मनाया हुआ है, इसके लिए हम लोग बहुत कोशिश कर रहे हैं। हर जिले में जाके, हर विभाग में जाके इसका प्रचार कर रहे हैं कि भाई थैलेसीमिया शादी से पहले थैलेसीमिया जांच करवा ले। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा एकदा बघूया आजच्या ठळक घडामोडी। ईश्वरी थेटे हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक करून न्यायालयात केले हजर।
दिनांक 21 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने दिले आदेश. जनावरे घेऊन जाणारा टाटा पिकअप फ्रेझरपुरा पोलिसांनी पकडून दोघांना केली अटक. बडनेरा येथे रोग निदान शिबिर संपन्न. लोहाना महापरिषदेचे उपाध्यक्ष नरेंद्रभाई दावडा यांची अमरावती येथे औपचारिक भेट. आणि नेहा अग्रवाल उच्च शिक्षण पूर्ण करून अमरावतीत परत. तर बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. तोपर्यंत बघत राहा व्हीसीएन न्यूज. नमस्कार.